हॅलो एव्हरीवन, ही आहे माझी फेवरेट बुवा जी आत्ताच आहे. तुम्ही बघू शकता आता वाजलेत 11:30. फायनली आत्ता निघालोय आपण. पहाट आत्ता झाली आपली. सो बनी कुठे जायचं आपल्याला आज? बीचला. ओके, बीचला का स्ट्रॉबेरी खायला? सो गाईज, आम्हाला आता गुढीपाडव्याची वगैरे सुट्टी आहे परत, त्याच्यामुळे आम्ही आता प्लॅन केलाय. फुल लॉंग वीकेंड असल्यामुळे आता बनीला आपण जाणार आहे घेऊन मस्त महाबळेश्वरला फिरायला. काय बनी, तुला आवडेल का फिरायला महाबळेश्वरला? स्ट्रॉबेरी खायला. अजून काय करायचं तिकडे? बोटिंग करणार आहे का तू? बोटिंग बिलकुल नाही. का? मला बोटिंग खूप भीती वाटते. भीती वाटते? मला चक्कर येऊन जाते. चक्कर? तुला जायचंय तर तू एकट्याला, कोणीच नाही येणार. मी पण येईल ना तुझ्यासोबत. हा ठीक आहे, चल. बरं, तुला काय आवडतं? पुणे आवडतं की असं ट्रॅव्हल करायला आवडतं? पुणे. असं जायला फिरायला नाही आवडत? दोन्हीच्या दोन्ही आवडतं. तू फिरायला घेऊन जातो ते आवडतं. दुसरी फिरायला जाते ना मला घेऊन. हॅलो, बोल ना. हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझा काका चाललोय फिरायला आणि आमचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. माझा काका आणि मी फिरायला चाललोय. आम्ही तिथे मज्जा करतोय. आम्ही पूर्ण ब्लॉग बघून घ्या. आपण आता आलोय संस्कृतीच्या इकडे. संस्कृतीच्या एरियात आपलं आगमन झालेलं आहे. संस्कृती सकाळी पहाटे उठूनच गायब झालेली आहे. आम्ही तिला वाटलं घेऊन जाणार आम्ही तिला, त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठूनच पळून गेली. काय बोलते बने? वा, मस्त. संप्रदा मस्त झोपायच्या तयारीत दिसते मला. आणि हे मागे दोघी पण झोपतायत, वहिनी आणि संप्रदा दोघी पण. बनीच्या फेवरेट कोकणात जाणार आहे आपण आता. बनी, तुला कोकण आवडतं की पुणे की नाशिक? मित्रांनो बघा, तुम्हाला जर चालतं फिरतं घर बघायचं असेल तर हे घर बघा तुम्ही. तुम्ही बघू शकता इकडे फास्टॅग जर तुम्हाला नसेल गाडीला तर इथून घेऊन टाका फास्टॅग. हा उन्हाळ्याचा भडक दगड आणि खडकं बघून घ्या तुम्ही. आणि असल्या उन्हात आम्ही चाललोय आमचं शेकोटी करायला. शेकोटीचा आनंद लुटणार आहे तिथे जाऊन. आणि ही बघू शकता आपली महाराष्ट्राची शान लालपरी, जिच्यामध्ये आपला हा इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना 1458 मीटरचा टनल आहे हा. 1.4 किलोमीटर, बऱ्यापैकी मोठा टनल आहे हा. मग आम्ही आता आलो इकडे हॉटेल जिथे भैया भयंकर चिकन सोडतो. कधी आम्ही आलो की आम्हाला इकडेच घेऊन येतो. त्याचं फेवरेट हॉटेल. हो ना. हे बघा, हे किती वाढवलंय आता मस्त पैकी. एवढं वाढवलंय? हो, जबरदस्त. तुम्ही कुठेपर्यंत पोहोचलेला आहात? काय मी
डान्सर आहेत ते दुसऱ्या गाडीत बसलेत, जे फुल जबरदस्त आणि काय म्हणू शकतो आपण त्याला, माझ्याकडे अक्षरशः वर्ड्स नाहीये. जिचं नाव आहे माझी फेवरेट आत्या. आपल्याकडे तुम्ही टायगर बिगर बघू शकता उन्हाळ्यात, पाणी जर प्यायला आले खाली तर ते तुम्ही नंतर आम्हाला दिसाल का याची काय गॅरंटी नाही. टायगर जर रोडवर आला, टायगर जरूर दिसेल, तुम्ही आम्हाला दिसेल, तुम्ही नंतर दिसाल का नाही याचं काही सांगू शकत नाही. ब्लॉगला कमीत कमी 1 मिलियन लाईक्स पाहिजे मला, आणि व्ह्यूज तर तुम्ही कमीत कमी 100 कोटी म्हणजे कमीत कमी 100 ते 150 कोटी व्ह्यूज पाहिजे. मग कसे आणायचे तुमचा प्रश्न आहे. एवढे तर पाहिजे, बघून घ्या, पण मला आणून द्या. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पाहिजे. पण आराम हॉटेलच्या इथे आलेलो आहोत. साईबाबांचा फोटो, राजधानी सातारा, जे की आमचं सगळ्यात फेवरेट आहे. हे खरंच मस्त आहे. फायनली आय लव्ह महाराष्ट्राची खूबसूरती बघू शकता. डोंगर चढतोय वरती. हा, आणि मला वापस आलेला आहे बंडल 100. मित्रांनो, ही इंडियन करन्सी तुम्ही बघू शकता. द्यायची इच्छा असेल तर देऊ पण मागे देऊ पण शकता. आणि मित्रांनो, ही बनीसाठी जेम्स आणि कॅडबरी घेण्यासाठी आम्ही थांबलो. रस्ते किती सुंदर आहेत, मस्त उन्हाळ्यात पण इतकं सुंदर सुंदर दिसतं. वाटतं. पावसाळ्यात अजून मित्रांनो, इकडे पाऊस पाणी भरपूर आहे ना, त्याच्यामुळे मग चांगली ग्रीनरी आहे. उन्हाळा असून पण बघा तुम्ही. नाही, कसं आहे बघा मित्रांनो, तुमचा सपोर्ट महत्वाचा, त्याच्यासाठी 1 लाईक तो बनता आहे. ह्या घाटाचं नाव मी तुम्हाला सांगतो. हा घाट आहे पसरणी घाट. तुम्ही पण जर घाटात गाडी चालवत असाल तर जपून चालवत जा, स्पीड लिमिट मध्ये ठेवत जा, ब्लाइंड स्पॉट वरती हॉर्न पण देत जा, म्हणजे तुम्हाला काही ताण राहणार नाही. आणि आपलं गाडी चालवताना चारी बाजूला लक्ष असायला हवं नेहमी. इथून आपण टर्न घेतला लेफ्टला की ते पुस्तकांचं गाव आहे, भिलार नावाचं. तुम्हाला आवड असेल वाचनाची, छंद असेल तर ह्या गावात जाऊन तुम्ही वाचू शकता. इथून आतमध्ये गेलं की 1-1.25 किलोमीटरवर ते गाव आहे भिलार. सो आपण आता मॅप्रो गार्डनच्या इथे पोहोचलो आहे. राईट साइडला मॅप्रो गार्डन तुम्ही बघू शकताय. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला. आणि रस्ता खूपच सुंदर होता, म्हणजे आल्हाददायी रस्ता होता. मसाजवाला रस्त्यावरून पोहोचलो. फायनली आपली एंट्री झाली. एवढ्या प्रवासाने थकून गेली. छोटासाच प्रवास आहे तरी माऊ सोडू नको त्यांना, सगळ्यांना असं वाटतं ढीगभर प्रवास केलेला आहे. सो आम्ही आता चेक इन केलंय आणि आम्ही आवरून जाणार आहे फिरायला थोडा. मतदानाला या. चला बाय. तू पण ये तिकडे. आणि मी आता मला पिझ्झा खाऊ घाल ना. हा चल. आकाश काकुरिया पिझ्झा खायचा. सो सर्वजण आवरून मस्त तयार होऊन एक फॅमिली फंक्शन अटेंड करण्यासाठी सर्वजण आम्ही इथे आलोय. आणि त्यानंतर आपण आज इथे स्टे करणार आहे. आणि उद्या राहिलेला जो महाबळेश्वरचा पार्ट आहे तो तुम्ही आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर मी त्यातच ऍड केला तर. आणि उद्या आपण महाबळेश्वर मंदिर, पंचगंगेचा संगम आणि मॅप्रो गार्डन एक्सप्लोर करू. सो तो व्हिडिओ नक्की बघा, तो सेकंड पार्टमध्ये येईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
आवरलं की फोटोशूट करणे हा जीवनाचा भागच झालेला आहे. त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता इकडे.